कोकणी मालवणी जत्रोत्सव 2025चा अंगणेवाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा जायंट व्हील दिसत आहे। इथे बघा ही वरून मेट्रो जाते आहे। हा सेल आहे 120 रुपयाला। कोकणी मेवे त्या प्रकारचे पीठ वगैरे पण आहेत। कोकम, उकडे तांदूळ 250 पासून 450 अशी रेंज आहे। संक्रांत यायचे आता सगळे फूड स्टॉल चालू झाले। कांदा आज मंचुरियन फ्राय होत आहे। अगर किनारा फोंडा घाट मध्ये बघा चिकन किमा प्लेट पण 150 रुपयाला आहे। इकडे अशी ही सीटिंग अरेंजमेंट आहे। ते मी आता तुम्हाला झूम करून दाखवत आहे। आकाश पाळणा पण छोटा। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे जोगेश्वरी मध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला JVLR मेट्रो स्टेशनच्या जवळ पेप्सी गोडाऊन आहे। गुंफा केव्ज रोडला इथे सुरू आहे मालवणी कोकणी जत्रोत्सव 2025। त्याची शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर। चला तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहे आणि बालमजुरी आणि काय काय आहे ते। तर मित्रांनो, इथे समोर जर तुम्ही जर बघितलं तर बघा हे जोगेश्वरी ईस्ट मेट्रो स्टेशन आहे JVLR जंक्शनच्या जवळचं। आणि जर इथे जर बघितलं तर हे बघा मालवणी कोकणी जत्रोत्सव 2025 सुरू आहे। त्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर आहे। चला तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपले कुठले कुठले स्टॉल आहेत। तर इथे बघा सुंदर अशी ही दोन्ही बाजूला लाइटिंग केलेली आहे आणि पुढे प्रवेशद्वार आहे। तर इथे बघा ह्या देवळांचे असे हे ते मोठे बॅनर असे लावले आहेत। हे इथे 2 नंबरचा हा कुणकेश्वर आहे आणि मग पुढे पण आहे। तर इथे बघा अंगणेवाडीच्या देवळाचा फोटोचा बॅनर आहे। हेदवी गणपती मंदिर, मग गणपतीपुळे मार्लेश्वरचं पण आहे। आणि इथे बघा हे असं भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि पाठीमागे आपल्याला ते आकाश पाळणा जायंट व्हील दिसत आहे। आता ह्याबद्दल जर बघितलं तर इथे बघा मालवणचा हा सिंधुदुर्ग किल्ला आहे। जंजिरा म्हणजे मग विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला। त्या साईडला हा असा प्रतापगड किल्ला आहे। रायगड किल्ल्याचा बॅनर आहे। आणि इथे बघा इथे हे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे हे फोटोज लावलेले आहेत। आणि नंतर मग हे असं प्रवेशद्वार आहे। इथून आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर हा बघा असा संपूर्ण असा व्ह्यू आहे। तर हे बघा हे प्रवेशद्वारामधनं या कोकणी मालवणी जत्रोत्सव 2025 इथे बघा वरती लिहिलेला आहे। आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊन बघत आहोत। बघा इकडे खाली ड्रेसेस आहेत, रेडीमेड ड्रेस मटेरियल वगैरे आहेत। आणि पुढे पण बघा हे सगळे असे स्टॉल्स आहेत। इथे बघा ही वरून मेट्रो जाते आहे आणि ह्या साईडला असे हे सगळे स्टॉल्स आहेत। इथे बघा असे दोन्ही बाजूला असे हे स्टॉल्स आहेत। तर इथे बघा हे स्टेशनरी आणि बाकी सर्व इतर प्रोडक्ट्स 10 रुपये, मग 20 रुपये असं। इथे बघा हे असे पाणी बाकी पण सर्व इतर स्टेशनरीज वगैरे आहेत। ते 30 रुपयाला आहे, 40 रुपयाला आहे। मग ह्या साईडला इथे हे 50 रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे आणि 200 रुपयाला पण असे वस्तू आहेत। हे 200 रुपयाला काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो। कंपॉस बॉक्स आणि बाकी सगळं हे 100 रुपयाला पण इथे कंपॉस बॉक्स वगैरे सगळं असं आहे। चव्हाण प्रोडक्टचा हा स्टॉल आहे। कोकणी उत्पादनांचे माहेरगड काय काय सगळे म्हणजे कोकणी मेवे। कोकम कसे आहेत हे? कोकम 150 रुपये। 150 रुपयाला आहे। पाव किलो का ते? अच्छा अच्छा। हे कोकम सिरप पण आहे त्यांच्याकडे, तूप पण आहे। तर बघा हा आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि नंतर इकडे हे सगळे असे टॉप्स आहेत। कितीला आहे हे टॉप्स? 750 पासून स्टार्टिंग आहे। हे बघा हे असे आहेत। कसे आहेत हे शॉर्ट टॉप्स? 250ला आहे। आणि हा स्लीवलेसवाला वगैरे 250ला आहे। अच्छा। आणि हे 300। अच्छा। आणि हे हा वाला हा किती? 450ला आहे। हे सगळे 250 पासून 450 अशी रेंज आहे सगळे। ठीक। हे बघा तुपामध्ये बनवलेले गव्हाची बिस्किट आहे। तिथे सगळ्या प्रकारची बघा नाचणी, नंतर बघा साबुदाणा, बटाटा, गव्हाची वगैरे सगळे हे बिस्किट आहेत। तिथे बघा हे सगळे अशी बिस्किट आहेत। कितीला आहे पॅकेट? 60ला एक आहे, 100 मध्ये 2 आहे। अच्छा 60ला 100 मध्ये गव्हाची आहेत ना।
अच्छा, साखर वगैरे पण नाही म्हणजे गुळ. साखर नाही, मैदा नाही, अंडा नाही. अच्छा, अच्छा. गुळाची. अच्छा अच्छा. तर हा आता पाटकर बंधू यांचा अथर्व कोकणी मेवाचा स्टॉल आहे. तर इथे बघा मालवणी सगळे मेवे आहेत, पीठ आहेत, मसाले आहेत. तर मग मिरच्यांचे प्रकार आहे, हळद आहे, कोकमा, उकडे तांदूळ वगैरे. तुम्ही होम डिलिव्हरी करता का? तर होम डिलिव्हरी तो नंबर आहे ना तिथे वरती? नंबर सांगाल का जरा? 2 नंबर आहे 2 का? अच्छा अच्छा. ते जे 2 नंबर जे आहेत त्या नंबरवरती. ठीक आहे. हे नंबर मी तुम्हाला झूम करून दाखवलेले आहे. अच्छा, संजीवनी स्टॉल पावभाजीचा. आता हे काय बटाटे वडे वगैरे आहेत का आता तसे? अरे बटाटे वडे कसे आहे? वडापाव 20 रुपयाला आहे. आणि हे काय कांदा भाजी होते का आता? कांदा. अच्छा, प्लेट 30 रुपये. अच्छा अच्छा. हे अच्छा अच्छा, बटाटा भजी हे सगळे दाखवलेले एवढे सगळे आहेत ते. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि चहा वगैरे पण आहे का? चहा कितीला आहे? 10ला. अच्छा, 5चा छोटा कप, 10चा मोठा कप. ठीक आहे, थँक्यू. बघा, जयपुरी दिल क्लास मुखवासा हा स्टॉल आहे. कैसे आहे? 100 ग्राम? 100 रुपये 100 ग्रामला आहे. हे पान बिन वगैरे सगळं आहे यांच्याकडे. बघा, हे लोणच्या राजस्थानी पिकल्सचा हा स्टॉल आहे. कैसा आहे पाव किलो? 100 रुपये पाव. कुठलं पण घेतलं तर 100 रुपये पाव. इथे बघा एवढे सगळे हे प्रकारचे सगळे असे हे लोणचे आहेत. हे काळेकर आर्ट ज्वेलरी आणि स्टुडिओचा हा स्टॉल आहे. बघा इथे सगळे असे हे झुमके कितीला आहेत? 150. अच्छा, आणि हे मंगळसूत्र वगैरे? मंगळसूत्र 150 पासून सुरुवात आहे. अच्छा. ते अगदी 500-600 पर्यंतचे आहे. अच्छा अच्छा. आणि हा सेट? हा सेट 550 आहे, 350ला आहे, 500ला आहे, 250ला पण आहे. अच्छा अच्छा. 150 पासून सुरुवात. 150 पासून सुरुवात. आणि मॅक्झिमम किती आहे प्राइस आहे? अगदी 1000-2000 पर्यंत. आणि हे गंगावन वगैरे? ते 200, 250, 300. अच्छा अच्छा. आणि तोडे? थोडे 150 पासून 1000 पर्यंतचे आहे. अच्छा अच्छा. तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हो हो हो. अच्छा, तर होम डिलिव्हरीसाठी हा नंबर आहे ना, कॉन्टॅक्ट नंबर? हो, कॉन्टॅक्ट नंबर आहे. कार्ड दाखवते. आणि हां ते जातो. आणि माझं कारेकर आर्ट ज्वेलरी म्हणून इन्स्टाला आणि इन्स्टाला पेज पण आहे. अच्छा, इन्स्टा आणि FBला कारेकर आर्ट ज्वेलरी. ज्वेलरी. अच्छा अच्छा, ठीक आहे. ते फॉलो करून मग ऑर्डर करू शकता. ठीक ठीक आहे, थँक्यू. इथे बघा 20 रुपये 20 रुपये 20 रुपये आणि 20 रुपये हे सगळे 20-20 रुपयाला सगळे असे हे अशा वस्तू आहेत. हे बघा, हे कानातले पण आहेत, छोट्या पर्सेस वगैरे पण आहेत. तर इथे बघा हा सेल आहे. 120 रुपयाला हे काय पण खेळणं घ्या, कुठलं पण घ्या, हे सगळं 120 रुपयाला आहे. सगळ्या एवढ्या सगळ्या वस्तू सगळ्या कुठले पण घ्या 120 रुपयाला आहे. हे बघा हे पण 120 रुपयाला आहे. हे सगळे 120 रुपयाला आहे. तर हा सुधीर मसालेचा स्टॉल आहे. हे बघा हे सगळ्या प्रकारचे इथे मसाले दिसत आहेत आपल्याला. आंबावडी, मग वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे पण आहेत. कोकम, उकडे तांदूळ, फणस, मिरची, अच्छा गावठी पोहे वगैरे पण. उकडे तांदूळ. कोकमाचं पाकिट कसं आहे ते? 150 रुपये पाव. 150 रुपये पावला. आणि ही वडी? हां हां हां, बरोबर. आणि ही छोटी आंबावडी कितीला आहे? आणि मोठी? 30 रुपयाला आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्ही होम डिलिव्हरी करता का? तर होम डिलिव्हरीसाठी तो कॉन्टॅक्ट नंबर ना? अच्छा, कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर करू शकता. तर इथून सगळे बाकी जनरल असे कोकणी मेवे आणि आणि इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल संपल्यानंतर यायचे आता सगळे फूड स्टॉल झाले. हे बघा हे मंचुरियन फ्राय होत आहे. मंचुरियन कैसा आहे? 50 रुपया. हे बघा हे मंचुरियन फ्राय करत आहे. इथे फ्राइड राइस पण आहे. फ्राइड राइस कितने का है? 50. और दाबेली 20 रुपया. और ये क्या है? बर्गर कितने का? 50 का. अच्छा, पिज़्ज़ा कितने का? पिज़्ज़ा 50 का.
और पोटैटो ट्विस्टर 80। तर हे बघा, हे जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नरचा हा स्टॉल आहे। तर हे बघा, या छोट्या मुलांचे हे खेळण्यांचा हा स्टॉल आहे। स्पायडरमॅन आहे, ससा बिसा वगैरे सगळे, जिराफ वगैरे सगळे आहेत। कितने स्पायडरमॅन कितने का है? 50 के। अच्छा, हे कोणतं पण घ्या 50। और ये बड़े वाले 180 180 आहे। खुर्ची आहे आणि बाकी पण। हे बघा, जो बीच मुंबई फेमस काला कट्टा आहे इथे। म्हणजे एवढ्या सगळ्या फ्लेवर्सचे इथे हे सरबत आहेत। हा सागर किनारा फोंडा घाट उत्सव मालवणी जेवणाची उत्तम सोयचा हा स्टॉल आहे। फोंडा घाट पावणादेवी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे। तर इथे बघा, हे सगळे असे हे डिशेस असे तयार झाले आहेत। हे काय आहे? जवला आहे, जवला, कलेजी, कलेजी, वजरी, वजरी आणि चिकन किंवा चिकन खिमा। हे सगळे असे पावासोबत आहे का? पार्सलला प्लेट। अच्छा, पाव कसे आणि प्लेट कसे? प्लेट सिस्टम 150 रुपये पार्सल। हां हां, पावमध्ये दिलं तर 40 रुपये। 40 रुपयामध्ये कुठलं पण म्हणजे तिथे? अच्छा अच्छा। आणि इथून बघा, तुम्ही इथे घेऊन इथे बसून जेवायची पण सोय आहे या इथे। तर या हॉटेल सागर किनारा फोंडा घाटमध्ये बघा, या इकडे असे हे जवला प्लेट 150 रुपयाला आहे। कलेजी मसाला 150 रुपयाला आहे। तर मग चिकन किमा प्लेट पण 150 रुपयाला आहे। वजरी मसाला 150 रुपयाला आहे। तर मग स्पेशल सुके चिकन 200ला आहे। मच्छी कढी बाजारभावाप्रमाणे। तर एका फूड स्टॉलच्या इथून आल्यानंतर या इथे बघा, इकडे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इकडे हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथे असा हा स्टेज आहे। हा बघा, हा स्टेज मी आता तुम्हाला झूम करून दाखवत आहे। या इथे स्टेजच्या इथून आपण आलो, इथे फूड स्टॉलच्या बाजूने त्या इकडे बघा, हा गेम झोन आहे। इकडे शूट द बलून आहे। नंतर मग इकडे पण हे ग्लासचा हा गेम आहे आणि बाकी पण इथे हे दुसरे असे सगळे गेम्स आहेत। रिंग आहे आणि इकडे हे लकी रिंग स्टॉल आहे। आणि नंतर मग ह्या साईडला बघितलं इथे बघा, हा असा स्लाईड आहे आणि इकडे हा आकाश पाळणा आहे, तो आपल्याला त्याबद्दल बरोबर दिसेल। आणि इथे बघा, ही अशी मेरी गो राऊंड आहे। इकडे हा टार्पोलिन आहे। बघा, इकडे अशी ही मिनी ट्रेन आहे। हा बघा, ही इथे अशी ही व्हील आहे, आकाश पाळणा पण छोटा। हे बघा, हे मेरी गो राऊंड आहे आणि हेलिकॉप्टरवाला हे मेरी गो राऊंड आहे। यायचं पण मला ही एक अशी ट्रेन आहे। त्याकडे बघा, समोर पाठीमागे आपल्याला एक वेगळा गेम दिसत आहे, वेगळी राईड आहे। त्याकडे पण बघा, ही अशी मोठी शिप आहे। इथे हे टार्पोलिन आहे। हे बघा, ही स्लाइड आहे इकडे अशी। या इकडे बघा, हे असा कम्प्लीट असा हा व्ह्यू आहे बालनगरीचा। इथे बघा, ही अशी ट्रेन अशी जात आहे आणि पाठीमागे जाईंट व्हील आहे, शिप दिसत आहे। तर मग कसा वाटला तुम्हाला हा कोकणी मालवणी जत्रोत्सव 2025 जो जोगेश्वरी ईस्टला गुंफा केव्सच्या जवळ आहे आणि याची शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर। तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।